आता जे तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो कसा झालेला आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते. तसेच तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपल्या थोडा व्हिडिओला स्किप न करायचा आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे झाले आहे ते तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल लगेच जॉईन करा. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आपला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर जे आपला बीट मापोजे आहे बीट मापोजे ओपन करून घ्यायचं आहे. बीट मापोजे ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे काय 4 ग्रुप दिले आहेत. ग्रुप दिल्यानंतर एक प्लस आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक बॅकग्राऊंड पीएनजी ॲड करून घ्यायचं. 3 डॉटवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घ्यायचं. फुल एरिया कंपोज करून घेतल्यानंतर या बॅकग्राऊंड केलेल्या पीएनजीला 5.2 सेकंदवर वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पीएनजीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही ग्रुपच्या पीएनजी एक बॅकग्राऊंड केले पीएनजी ॲड झाले. फर्स्ट ग्रुपला टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचे. प्लस आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केलं मीडियावरती आल्यानंतर तिथून एक पीएनजी तिथून ॲड करून घेतल्यानंतर ह्या पीएनजीला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून ह्या पीएनजीला शेवटपर्यंत वाढून घेतलं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पीएनजीला ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झालेले आहे. सेकंड ग्रुपला टच करा. एडिट ग्रुपवरती जायचे. प्लस आयकॉनवर क्लिक करायचे. मीडियावरती आल्यानंतर तिथून एक पीएनजी तिथून ॲड करून ह्याला बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पीएनजीला ॲडजस्टमेंट करून घेतलं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय 2 ग्रुपमध्ये पण पीएनजी ॲड 3 नंबर ग्रुपला टच केला. एडिट ग्रुपवरती जायचे. एडिट ग्रुपवरती गेलं प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मीडियावरती आल्यानंतर इथून एक पीएनजी इथून ॲड करून ह्या पण पीएनजीला बॅकग्राऊंड करून घ्यायचं. बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर ह्या पीएनजीला अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या 3 ग्रुपमध्ये पीएनजी ॲड झाले. म्हणजे शेवटचा ग्रुप दिसते ग्रुपला टच केल्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचे. एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर एक पीएनजी तिथून ॲड करून घ्यायचं. ह्या पीएनजीला अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर पीएनजीला कट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली 4 ग्रुपमध्ये आपली पीएनजी ॲड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉन्गला आपण अशा प्रकारे काय बीट लावले ज्या ठिकाणी बीट लावले त्या ठिकाणी आपल्या पीएनजी इथून ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करा. मीडियावरती आल्यानंतर इथून फर्स्ट पीएनजी इथून ॲड करून घेतल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करा. फुल एरिया कंपोज करून घ्यायचे. मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी बीट लावले त्या ठिकाणी आपण पीएनजी इथून ॲड करून घेत आहोत. मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारे काय पीएनजी इथून ॲड करून घेत आहे. तसेच मित्रांनो आपल्या व्हिडिओची मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथून सहजपणे भेटून जाईल. तिथून सहजपणे तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता. आपल्या मटेरियलला कोणतेही पासवर्ड नाही ते आपण एक फ्रीमध्ये आहेत ते तिथून अवेलेबल आहे. तिथून ॲड करण्यासाठी आपले टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून सहजपणे त्या लिंकमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपण पीएनजी ॲड केलं. ह्या पीएनजीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जे फर्स्ट पीएनजीला टच करतं इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेतलं. जे आपले बीट माप प्रोजेक्ट आहे ते बीट माप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. आपला बीट माप ओपन करून घेतल्यानंतर जे 5.2 सेकंडची पीएनजी टच करते इफेक्टवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतलं. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट पीएनजीला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला जे शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. जे थर्ड पीएनजी सेकंड पीएनजीला टच करते इफेक्टवर गेल्यानंतर इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर आपला बीट मापोजीवरती आल्यानंतर जे सेकंड पीएनजी दिसत आहे पीएनजीला टच केल्यानंतर इफेक्टवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेते. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या 2 पीएनजीला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतलं. जे थर्ड पीएनजी दिसत पीएनजीला टच करतं इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घेतलं. आपला बीट मापोवरती आल्यानंतर जे थर्ड पीएनजी दिसत आहे पीएनजीला थर्ड नंबरची पीएनजी दिसत आहे पीएनजीला टच करतं इफेक्ट अप्लाय करून घेते. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या 3 पीएनजीला इफेक्ट अप्लाय झाला. जे फर्स्ट जे 5.2 सेकंडची पीएनजी टच करते इफेक्टचा इफेक्ट कॉपी करून जी आपली 4th नंबरची पीएनजीला इफेक्ट अप्लाय करून घेते. 4th नंबरच्या पीएनजीला इफेक्ट अप्लाय करून घेतले. सेकंड पीएनजी दिसते पीएनजीचा इफेक्ट
कॉपी करायचं. पिंजीचा एक सेकंड पिंजचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर जे फाईन व्हायची पिंजी अशा प्रकारे काय सर्व पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घेतो. अप्लाय करून घेतल्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व पिंजीला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर 5.2 सेकंद द्यायचं. प्लस सेकंड क्लिक करा. इथून एक पिंजी तुम्ही ॲड करून घेते. ॲड करून 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घेते. ह्या पिंजीला शेवटपर्यंत वाढून घ्यायचे. वाढून घेतलं कलरवरती जायचे. कलरवरती गेल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन दिसते. तुम्हाला ऑप्शन दिसत अशा प्रकारे त्या पिंजीला एक ब्लॅक व्हाईट करून घ्यायचं. ब्लॅक व्हाईट करून घेतले. बेडिंगवर जायचे. बेडिंगवर गेल्यानंतर डार्कनेसमध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय करून घेतले. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली एक डार्कने केलेली पिंज ॲड झाल्यानंतर इमोची पिंज ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक केलं मीडियावरती त्यानंतर इमोची पिंज इथून ॲड करून बेडिंगवर जायची. बेडिंगवर गेले लाईटमध्ये स्क्रीन करून घेतल्यानंतर या पिंजीला शेवटपर्यंत वाढून घेतली. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिंजीला ॲडजस्टमेंट करून घेतले. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली व्हिडिओ क्रेडिट झालेला आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रेडिट झाला. व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्या पद्धतीने दिसत असते. तुम्हाला क्लिक करायची व्हिडिओची क्वालिटी तुमच्या मनावर ठेवते की नाही फोटो ती क्लिक करायची.